कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप मित्रांच्या कमेंट येत होत्या की सर मराठीचं पण काहीतरी घ्या. तर उद्या पेपर आहे 22 तारखेला. पहिलं तर तुम्हा सगळ्यांना पेपरसाठी ऑल द बेस्ट. पेपर तुम्हाला सोपा जाणार आहे. तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे, तुम्हाला पेपर सोपा जाईल. तर हा 2025चा पेपर आहे आणि याच पद्धतीने प्रश्न येत असतात का? मी असं वारंवार का म्हणतो की याच पद्धतीने प्रश्न येत असतात, असेच प्रश्न येत असतात? तर हा फॉर्मॅट दिलाय त्यांनी, की त्यांनी सांगून ठेवलंय की आम्ही हेच प्रश्न विचारणार आहे, ह्या सिलेबसवरच प्रश्न विचारणार आहे, आम्ही ह्याच्या बाहेर काय जात नाही. तर बघा, 24% 12 म्हणजे 12 मार्काचे प्रश्न येतात आकलनावर. उतारा उतारा वाचून तुम्ही सहज उत्तर काढू शकता, कवितेवर प्रश्न सोडवू शकता, सुसंगत परीक्षेत संवाद व त्यावर आधारित प्रश्न, म्हणजे हे प्रश्न ऑन दी स्पॉट सोडवायचे असतात. त्याच्यासाठी तुम्ही थोडेफार प्रॅक्टिस केलेले असतीलच उतारे, पण एकदम शेवटी तुम्ही काय त्याचा स्पेशल अभ्यास करू शकत नाही, कारण की तुम्हाला पेपरमध्ये कोणता उतारा येणार हे कुणालाच माहित नसतं. फक्त जे जुने पेपर मधले उतारे आहेत तर ते कशा पद्धतीने सोडवले आहेत ते बघितले तर तुम्हाला नवीन उतारे कसे जाणार आहेत, सोपे जाणार आहेत. आता बघा इथं 24% म्हणजे 12 मार्कासाठी समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द, म्हणजे हे किती घटक आहेत? 8 घटक आहेत. 8 घटकावर किती घटकावर प्रश्न येणार? त्याच्यातले 6 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तर हे बघून घ्या. आता पुढे किती? 44% वेटेज आहे, म्हणजे किती मार्काला येते? हे 22 मार्काला येते. तर हे 22 मार्काचं पण कसा पार्ट आहे? तो सोपाच आहे. म्हणजे जसं की वर्णविचार सोपाच आहे, संधी सोपी आहे, शब्दाच्या जाती सोप्या आहेत, लिंग वचन हे पण सोपं आहे, प्रयोग आणि इथं जेवढं दिलंय त्याच्यावरच प्रश्न विचारतात. म्हणजे कसं की सकर्मक, अकर्मक, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक, अकर्मक, भावे प्रयोग आणि त्यांचे प्रकार, ह्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. वाक्याचे प्रकार 3 पद्धतीवरच प्रश्न विचारले जाणार. समास तर ह्या 4 समासावरच प्रश्न विचारला जाणार. अलंकार कितीतरी अलंकार आहेत, पण तुम्हाला सिलेबसमध्ये 3 अलंकार दिलेत तर 3 अलंकाराच्या बाहेर प्रश्न जात नसतो. आणि जी वृत्त आहेत तर 3च दिलेत, त्याच्या बाहेर प्रश्न जातो का? तर तो प्रश्न जाणार नाही. त्याच्यामुळे जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत त्यांचा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. आणि हे बघा, हे सामान्य ज्ञान, साहित्य व साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे, हे किती मार्काला येतं? 4 मार्काला. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने सगळं येणार आहे आपल्याला. तर हे कसं सॉल्व्ह करायचं आणि काय करायचं? तर लक्ष्मीकांत सर आहेत आपल्यासोबत आणि ते संपूर्ण पेपरचं विश्लेषण देणार आहेत. तर ते चालू करतील तिथून. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण विभाग 1 मराठी हा पेपर बघणार आहोत, त्याचं पूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? आता यामध्ये लक्षात घ्यायचंय आपण की अनुस्वारापुढे जर र, व, श, श, स, ह हे अक्षरे आल्यास ते अनुनासिक 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 व युक्त व बनते. कोणते? व वरती अनुस्वार व बनते. म्हणजेच काय? आता जर उदाहरण बघायला गेलं, संरक्षण याचं काय येणार? संरक्षण. त्यानंतर संसार याचं काय येणार? संसार. यानुसार संस्कृत जे आहे संस्कृत याचं पण संस्कृत. त्यानुसार आपला जो याचा पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर आहे. व संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? तर व या वर्णासारखा होतो. त्यानंतर आपण बघूया दुसरा प्रश्न.
पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चुकीचा म्हणजेच काय, चुकलेला पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे प्रति अधिक इच्छा प्रतीक्षा. प्रति अधिक इच्छा प्रतीक्षा. त्यानंतर दुसरा पर्याय आहे मह अधिक ऋषी महर्षी. त्यानंतर तिसरा पर्याय आहे स्व अधिक अर्थ स्वार्थ. स्व अधिक अर्थ स्वार्थ. त्यानंतर सह अधिक अनुभूती ते आहे सहानुभूती. आता यामध्ये बघा, यामध्ये रस्वही आलाय बरोबर, आणि इथंच दीर्घही आलाय. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, इथं रस्व आलंय आणि त्यानंतर इथं सुद्धा रस्व अ आलेलं आहे. त्यानंतर तिसरा पर्याय बघा, रस्व स्व आलंय बरोबर, रस्व अ आलेलं आहे, सॉरी रस्व अ आलेलं आहे. आणि इथे काय आलंय, इथे सुद्धा रस्व दीर्घ आ आलेलं आहे. त्यानंतर चौथा पर्याय आहे, इथे रस्व अ आलंय आणि दीर्घ आ आलेलं आहे. म्हणजेच कसं झालं, हे प्रति अधिक इच्छा प्रतीक्षा बरोबर. त्यानंतर इथं दुसरा पर्याय जो आहे हा मह अधिक ऋषी महर्षी. इथे जे स्वर आलेले आहेत ते ऱ्हस्व आणि दोन्ही ठिकाणी काय झाले, ऱ्हस्व स्वर आलेले आहेत. आणि इथे बघा, इथे ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ. त्यानुसार आपला संधी विग्रह आणि संधी यातील चुकीचा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. समजलं. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. या वाक्यात आलेला क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. या वाक्यात आलेल्या क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. आता क्रिया विशेषण अव्यय बघा, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारे जो शब्द असतो, क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात क्रिया विशेषण अव्यय. मग आता इथं बघा, सभोवार हा शब्द बघा, सभोवार. सभोवार म्हणजेच काय, सगळीकडे. मग गवत फुलांचा ताटवा, गवत फुलांचा ताटवा कोठे पसरला आहे, कोठे. कोठे म्हणजे आलं ना, हा कोठे. कोठे कोठे पसरलाय, सभोवार. सभोवार म्हणजेच काय, ठिकाण आहे की नाही, ठिकाण. सभोवार म्हणजेच ठिकाण आलं, म्हणजेच काय, स्थळ. ठिकाण म्हणजेच स्थळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 स्थलवाचक. आपला सभोवार हा शब्द काय झालाय, स्थलवाचक. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. म्हणजेच हे वाक्य जे आहे किंवा या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय जे आहे हे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. समजलं. हा, आता पुढचा, पुढील पैकी अचूक विरुद्ध लिंगी जोडी ओळखा. आता यामध्ये 2 अचूक पर्याय शोधायचे आपल्याला. 2 अचूक पर्याय. 2 अचूक म्हणजेच अचूक, चूकच्या विरुद्ध अचूक. अचूक म्हणजे बरोबर असलेले 2 पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. आता इथे पर्याय क्रमांक 1 धनवान धनवानी, दुसरा मालक मालकी, तिसरा शक्तिमान शक्तिमती, चौथा आहे तनय तनया बरोबर. आता यामध्ये धनवान, धनवानचं येतं धनवती. काय येतं, धनवती. त्यानंतर मालकचं येतं मालकीन. काय येतं, मालकीन. त्यानंतर चौथं, तिसरं शक्तिमान शक्तिमती. आता शक्तिमान शक्तिमती हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर चौथा तनय तनया हा पण पर्याय बरोबर आहे. तनय आणि तनया म्हणजेच काय, अचूक विरुद्ध लिंग असलेले शक्तिमान शक्तिमती तनय तनया. म्हणजेच याचा पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे अचूक म्हणजेच बरोबर आहेत. आता आपण 5वा प्रश्न,
पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम, काय एकवचनी नाम कोणते? पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? यामध्ये सुद्धा दोन अचूक पर्याय शोधायचे आहेत. आता इथे बघा, धागे, धागे हा आहे अनेक वचन. काय आहे? धागे आहे अनेक वचन. त्यानंतर वांगे, वांगे हा काय आहे? एकवचन. वांगे सुद्धा काय आहे? एकवचन. त्यानंतर गाडगे, गाडगे सुद्धा आहे एकवचन. त्यानंतर खळगे, खळगे म्हणजेच काय? खळगे अनेक झालं. खळगा, एक खळगा, अनेक खळगे, म्हणजे इथंच काय येतं? हा सुद्धा काय आहे? अनेक वचन. धागा, धागे, वांगे, वांगी, वांगी अनेक वचन. त्यानंतर गाडगे एक वचन, अनेक गाडगी. त्यानंतर खळगा अनेक वचन, खळगे. त्यानुसार एकवचनी नाम, आता एकवचनी नाम कोणते कोणते आहेत? वांगे आणि गाडगे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे पर्याय क्रमांक काय आहेत? अचूक आहेत. समजलं? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा 6वा प्रश्न. जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? आता यामध्ये आपल्याला जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यात काय करायचं? आपल्याला अधोरेखित जो शब्द आहे म्हणजेच कोणता? प्रयोग. हा अधोरेखित केलेला शब्द आहे, त्याचा कारकार्थ ओळखायचा आहे. आता कारकार्थ म्हणजे काय? कारकार्थ म्हणजेच क्रियेमध्ये भाग घेणारा घटक. क्रियेमध्ये भाग घेणारा जो घटक असतो त्याला काय म्हणतात? कारकार्थ. आता यामध्ये जादूगाराने जो आहे, जादूगाराने झाला कर्ता. या वाक्यात आहे जादूगाराने आहे कर्ता आणि प्रयोग जे आहे कर्म. काय आहे? प्रयोग, कर्म. आता अधोरेखित कोणत्या शब्दाला केला होता? प्रयोग. प्रयोग काय आहे? कर्म. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न 7वा. दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील? दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील? आता हे वाक्य बघू आपण. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्याचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. आता हे जे वाक्य आहे एक 8वीच्या आपल्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊंची भेट, अण्णाभाऊंची भेट यामधील हे एक उतार आहे. या उतारामध्ये एक आलेलं वाक्य आहे. काय आहे? अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्याचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. मग आता यामध्ये अण्णा हसतच म्हणाले, इथे स्वल्पविराम, त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पुढे विठ्ठला, इथे एक स्वल्पविराम येणार. भाषा याच्या पुढे, त्यानंतर जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. आता इथे सुद्धा हे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच वाक्य पूर्ण झालेलं आहे. मग आता या वाक्यामध्ये बघा किती विरामचिन्ह आले? 1 2 3 4 5 आले का? स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह असे मिळून किती आले? 5. आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपला जे पूर्ण विराम दिलेला आहे ते धरून किती झाले? 6. किती झाले? 6. त्यानुसार 5 आणि 6 हे दोन्ही ऑप्शन किंवा दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे पर्याय बरोबर आहेत. आता प्रश्न क्रमांक 8 बघू आपण. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे
दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. आता इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजेच काय की इच्छा, कर्तव्य, काय इच्छा, कर्तव्य, त्यासोबतच आज्ञा, संकेत, यापैकी कुठलाही नियम किंवा अट इथे आलेलं नाही किंवा दर्शवलेलं नाही. इथे फक्त काय केलेलं आहे, काळ लक्षात येतो. या वाक्यामध्ये फक्त काय होतं, काळ लक्षात येतो. आता या वाक्यात क्रियापदाचा अर्थ, आता क्रियापद या वाक्यामध्ये आहे टाळतो. काय आहे, टाळतो. हे टाळतो जे आहे ते आहे क्रियापद. मग आता स्वार्थ, ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो. बघा, स्वार्थ म्हणजेच काय, ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. काय म्हणतात, स्वार्थी क्रियापद. स्वार्थी क्रियापद म्हणतात. म्हणजेच काय की इथे क्रियापद आलेलं आहे टाळतो. म्हणजेच काय, या वाक्यात कोणत्याही प्रकारची इच्छा, कर्तव्य, आज्ञा, संकेत दाखवलेलं किंवा याचा अट नाही. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 फक्त इथं काळ लक्षात येतो. काळ लक्षात आला की इथं काय होतं, स्वार्थ. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 आपला स्वार्थ हे अचूक पर्याय आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही. आता पुढील पैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही. आता याप्रमाणे पर्याय दिलेले 4, त्यामध्ये यथाकाल, ज्ञानयज्ञ, उपासमार, कलाकुशल. यात आता इथे बघा, यथाकाल म्हणजेच काय, काळाप्रमाणे. काय आहे, यथाकाल म्हणजेच काळाप्रमाणे. त्यानंतर ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानाचा यज्ञ. तिसरा पर्याय आहे उपासमार म्हणजेच उपासाचा मार. चौथा आहे कलाकुशल. कलाकुशल म्हणजे कलेत कुशल असणे. आता यथाकाल काळाप्रमाणे म्हणजेच इथे आहे अव्ययीभाव समास. कोणता समास, अव्ययीभाव. अव्ययीभाव समास. आणि बाकी जे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे तिन्ही आहेत तत्पुरुष समास. काय आहेत, तत्पुरुष समास. ज्ञानयज्ञ,
उपासमार आणि कलाकुशल हे तिन्ही पर्याय आहेत तत्पुरुष समासाचे पर्याय आहेत. आणि एकच पर्याय जो आहे यथाकाल हा आहे अव्ययीभाव समासाचा. म्हणजेच इथे काय म्हणलंय, कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा तत्पुरुष समासाचा पर्याय नाही आणि बाकी 3 जे आहेत ते तत्पुरुष समासाचे पर्याय आहेत. आता पुढचा प्रश्न आहे 10वा. खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा काय करायचंय, प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्यातला आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आता तुम्ही प्रयोगाचा अभ्यास तरी केला असेल. आता प्रयोगामध्ये काय आहे, कर्मणी, कर्तरी आणि भावे. बरोबर का. आपल्या अभ्यासक्रमात जो प्रयोग आहे त्या प्रयोगामध्ये कर्मणी, कर्तरी आणि भावे असे 3 प्रयोग आपल्याला येतात. मग आता यामध्ये काय आहे, पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावे, पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 3 कर्मणी, चौथा आहे सकर्मक कर्तरी. आता यामध्ये प्रथम कर्ता शोधावा लागणार. काय करावं लागणार, प्रथम कर्ता शोधावा लागणार. मग यामध्ये प्रथम कर्ता शोधायचा आहे तर खेळाडू हा कर्ता आहे. खेळाडू काय आहे, खेळाडू काय आहे, कर्ता. खेळाडू मैदानावर रांगेत बसले. आता बसले याचा अर्थ काय होईल की अनेक खेळाडू आहेत तिथे. बरोबर, अनेक खेळाडू आहेत. जर एकच खेळाडू म्हणलं तर खेळाडू मैदानावर रांगेत बसला. काय येईल, बसला. परंतु खेळाडू मैदानावर रांगेत बसले म्हणजेच काय येतं, इथं बसले म्हणजेच काय येणार, अनेक वचन येणार. बसले म्हणजेच अनेक वचन आणि बसला म्हणजेच एक वचन. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 2 जो आहे अकर्मक कर्तरी, काय आहे, अकर्मक कर्तरी. आता कर्तरीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, कर्त्याचा लिंग वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. काय येतंय, कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे काय होतं, क्रियापदाचे रूप बदलते. म्हणजेच काय, इथं आपलं वचन बदललं की नाही, बसले. एक खेळाडू असेल तर बसला आणि अनेक खेळाडू असेल तर बसले. म्हणजेच काय, यामध्ये अकर्मक कर्तरी हा आपला प्रयोग येतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपला 11वा बघूया आपण. पुढील काव्य पंक्तीमधील अलंकार ओळखा. पुढील काव्य पंक्तीमधील अलंकार ओळखा. दावी न गर्व विभवे गुण हे पराचे खड्गाग्र, खड्गाग्र तुल्य विषमव्रत हे भल्याचे. यामध्ये पर्याय दिलेले आहेत यमक, उत्प्रेक्षा, उपमा आणि अनुप्रास. आता अलंकार मध्ये यमक, उत्प्रेक्षा, उपमा आणि अनुप्रास हे अलंकाराचे प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला या 4 पर्यायामधून आपल्याला जो अलंकाराचा प्रकार आहे तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. आता खड्गाग्र, खड्गाग्र म्हणजेच काय, धारदार तलवार, धारदार शस्त्र म्हणजेच धारदार तलवार. खड्गाग्र तुल्य म्हणजे धारदार म्हणजे इथेच काय आहे, विषम, विषम व्रताची तुलना खड्गाग्र खड्गाग्रशी केली. बघा, विषम व्रताची तुलना त्यांनी कशाशी केली आहे, खड्गाग्र. खड्गाग्र म्हणजेच काय, धारदार तलवार. काय आहे तर धारदार तलवार म्हणजेच काय. आता विषम व्रत, विषम म्हणजे इथं आहे कठोर व्रत. काय आहे, कठोर, कठोर व्रत. यांनी कठोर व्रताची जी तुलना आहे ती तुलना कशाशी केली आहे, धारदार तलवारीशी. म्हणजेच इथं आपण धारदार तलवारीशी तुलना केली. म्हणजेच इथं काय येणार, उपमा. काय येणार, उपमा. म्हणजे उपमा दिली की नाही त्यांनी, कठोर
व्रताची त्यांनी उपमा कोणाला दिली? खड्गाग्र म्हणजे धारदार तलवारीची उपमा त्यांनी कोणाला दिली? एका कठोर व्रताशी दिलेली आहे. त्यानुसार उपमा अलंकार. बर, आता तरी सोबत बघा, डावी न गर्व विभवे गुण हे पराचे, खड्गाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे. म्हणजे पराचे आणि भल्याचे इथे यमक होते की नाही? म्हणजेच काय, इथे पर्याय क्रमांक 1 यमक अलंकार सुद्धा होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे 2 पर्याय आहेत. आता पुढचा बघूया आपण 12वा. पुढील पैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? म्हणजे आता खाली 4 काव्यसंग्रहाचे पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे जिप्सी, दुसरा आहे मीरा, तिसरा आहे छोरी, चौथा आहे बाहुल्या. मग या 4 पर्यायामधले कोणता जो काव्यसंग्रह आहे तो मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही? आता यासाठी तुम्हाला काव्यसंग्रह कोणते कवी आहेत, त्यांची टोपण नावे कोणती आहेत हे आपल्या अभ्यासक्रमात आलेलं आहे. यामधलं जिप्सी, मीरा आणि छोरी हे तिन्ही पर्यायामधले जे काव्यसंग्रह दिलेले आहेत हे तिन्ही काव्यसंग्रह मंगेश पाडगावकरांचे आहेत. परंतु बाहुल्या हे जे काव्यसंग्रह आहे हे काव्यसंग्रह इंदिरा संत यांचा हा काव्यसंग्रह आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 4 हा मंगेश पाडगावकरांचा काव्यसंग्रह नाही. म्हणजेच बाहुल्या हा मंगेश पाडगावकरांचा काव्यसंग्रह नाही. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13. टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. म्हणजेच काय करायचं? आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की तुम्हाला टोपण नावे, कवी, त्यांच्या कविता किंवा काव्यसंग्रह हे तुम्हाला सगळं पाठ करायचं आहे किंवा याचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये आता टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी बघायचं. आता बी नारायण मुरलीधर गुप्ते हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर माधवानुज काशीनाथ हरी मोडक हा पण पर्याय बरोबर आहे. आता तिसरा पर्याय बघा, दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे. परंतु हे जे दिवाकर आहे ना, दिवाकर हे जे टोपण नाव आहे हे दिवाकर टोपण नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे यांचं हे टोपण नाव आहे. आणि खालचं जे आहे केशवकुमार प्रल्हाद केशवात्रे हा पण पर्याय बरोबर आहे. परंतु 3 नंबरचा जो पर्याय आहे दिवाकर हा पर्याय चुकीचा. म्हणजेच काय, धोंडो वासुदेव गद्रे हे त्यांचं टोपण नाव नसून शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे दिवाकर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्न 14 ते 16 यासाठी सूचना. म्हणजे ही जी खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. म्हणजे तुम्हाला या कवितेमधूनच तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. 14 ते 16 असे 4 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. यामधून तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं शोधायचे आहेत. कवयित्रीचे आता 14वा प्रश्न बघा. कवयित्रीचे मन खिन्न का झाले? कवयित्रीचे मन खिन्न का झाले आहे? आता यामध्ये पहिली ओळ बघा, आहा ते सुंदर दिन हरपले. आहा ते सुंदर दिन हरपले म्हणजेच काय, बालपणीचे दिवस काय झाले, हरवले. मग आता बालपणीचे दिवस हरवल्यानंतर आपण सुद्धा दुःखी होतो की नाही, खिन्न होतो की नाही. म्हणजेच काय, इथे 4 पर्याय दिलेले आहेत. कवयित्रीचे मन खिन्न का झाले आहे. पहिला आहे फुले कोमजल्यामुळे, दुसरा आहे तारुण्य संपल्यामुळे, तिसरा आहे बालपण संपल्यामुळे आणि जग अधिक सुंदर झाल्यामुळे.
आता यानुसार आहाते सुंदर दिन हरपले म्हणजेच बालपणीचे दिवस हरवले आहेत, त्यामुळेच काय इथं कवयित्रीचे मन खिन्न झाले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बालपण संपल्यामुळे काय झालंय, कवयित्रीचे मन खिन्न झालेले आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? बघा आता पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आलेला नाही? आता बघा, जलधी, समुद्र. आता आपण कवितेमध्ये बघायचं कोणते कोणते शब्द आलेत. बघा, पहिला जलधी, जलधी समुद्र. जलधी समुद्र आलाय का? बघा, कोवळे आलेला आहे, कोवळे आलाय की नाही? त्यानंतर पृथ्वी, अवनी आलाय का? अवनी आलाय. त्यानंतर कळी, कळी बघा बरं, कळी आलाय का? शोधा. हा, कलिका. बघा, कळी, कलिका आलाय का नाही शब्द? कोवळे आलाय, कलिका आलाय आणि अवनी, हे 3 शब्द आलेले आहेत. म्हणजेच काय, एक कळी आणि पृथ्वी, हे 3 आलेले आहेत. परंतु जलधी, जलधी म्हणजेच काय, समुद्र. जलधी म्हणजेच काय, समुद्र. हा शब्द कवितेत आलेलाच नाही. परंतु कोमल आहे, पृथ्वी आणि कळी या अर्थाचे. कोमल म्हणजेच काय, कोवळे. कळी म्हणजेच काय, कलिका. पृथ्वी म्हणजेच काय, अवनी. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे 3ही पर्याय कवितेमध्ये आलेला आहेत, परंतु पर्याय क्रमांक 1 हा कवितेत आलेला नाही. आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 16वा, कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी ओळखा. आता विशेष्य म्हणजेच काय, नाम. विशेष्य म्हणजेच काय, नाम. आता विशेषण आणि नाम यांतील चुकीची जोडी म्हणजेच विशेष्याची जोडी चुकीची ओळखायची आहे. आता विषण्ण जीवन, बघा कवितेमध्ये विषण्ण जीवन आलेलं आहे. त्यानंतर मुग्ध निरागस, बघा मुग्ध हे विशेषण आहे, निरागस हे नाम आहे का, विशेष्य आहे का, नाही. पण इथं तिसरा मृदुल, मृदुल म्हणजे हे विशेषण आहे, मृदू असणे. त्यानंतर कलिका, कलिका कळी हे नाम आहे म्हणजे विशेष्य आहे, हा पण पर्याय बरोबर आहे. त्यानंतर अपूर्व, अपूर्व आणि सुषमा, सुषमा, अपूर्व सुषमा म्हणजे हे विशेषण आणि विशेष्याची जोडी आहे, म्हणजे हे 3ही पर्याय, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहेत. परंतु पर्याय क्रमांक 2 मुग्ध निरागस ही विशेषण आणि विशेष्य याची चुकीची जोडी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न 17 ते 19 साठी सूचना. 17 ते 19 साठी सूचना. पुढील सुसंगत, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. 17 ते 19. आता बघू आपण 17वा प्रश्न बघू. टिंब टिंब हे एक सुगंधित फूल आहे. आता यामध्ये बघायला गेलं तर 6वीच्या पुस्तकामध्ये, 6वीच्या पुस्तकामध्ये सुगंधी सृष्टी, सुगंधी सृष्टी या नावाचा पाठ आपण अभ्यासला आहे 6वी मध्ये. त्यामधील ही वाक्य आहेत. टिंब टिंब हे एक सुगंधित फूल आहे. कोणतं फूल आहे सुगंधित? निशिगंध. कोणतं आहे? निशिगंध. त्यानंतर आता 18वा प्रश्न बघू.
हिरव्यागार टिंबटिंब ही फुले हरीने येतात. हरीने म्हणजेच काय? ओळीने. हरीने म्हणजेच ओळीने. हिरव्यागार टिंबटिंब ही फुले हरीने येतात म्हणजेच काय? हिरव्यागार छडीवर ही फुले हरीने येतात. पर्याय क्रमांक 1 छडीवर. प्रश्न क्रमांक 19. या फुलाला टिंबटिंब असेही म्हणतात. या फुलाला टिंबटिंब असेही म्हणतात. काय म्हणतात? गुलछडी. पर्याय क्रमांक 4 काय म्हणतात? गुलछडी. चला आपण आता पुढचे प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 20. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायांतून निवडा. आता यासाठी तुमचा शब्द संग्रह भरपूर पाहिजे. तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा शब्दांचे अर्थ हे सर्व माहिती असलं पाहिजे. आता पर्याय क्रमांक 1 अडचण, पर्याय क्रमांक 2 पेच, पर्याय क्रमांक 3 संकल्प आणि पर्याय क्रमांक 4 संकट. यामधून तुम्हाला वेगळ्या अर्थाचा शब्द शोधायचा आहे. यामध्ये बघा अडचण, पेच आणि संकट हे तीनही एकाच अर्थाचे शब्द आहेत. परंतु संकल्प, संकल्प म्हणजेच काय? दृढ निश्चय असणे. दृढ निश्चय म्हणजेच संकल्प, म्हणजेच वेगळ्या अर्थाचा शब्द जो आहे तो पर्याय क्रमांक 3 संकल्प हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढील पैकी अशुद्ध, अशुद्ध म्हणजे शुद्ध नसलेला शब्द आपल्याला बघायचा आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे अस्तित्व, हा अस्तित्व लेखन नियमानुसार बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे प्रदीप्त, प्रदीप्त, परंतु हा प्रदीप्त जो शब्द आहे याला दुसरी वेलांटी येते, म्हणजे लेखन नियमानुसार हा शब्द चुकीचा आहे प्रदीप्त. त्यानंतर उज्ज्वल हा शब्द सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तत्व हा शब्द सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा अशुद्ध शब्द आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. अन्यायी माणूस, अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. आता अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 बघूया. बोके संन्यासी, दुसरा आहे दुग्धाचार्य, तिसरा आहे घाशीराम कोतवाल, चौथा आहे मायेचा पूत. आता यामध्ये बोके संन्यासी म्हणजेच काय? ढोंगी व्यक्ती किंवा ढोंगी माणूस. हा बोके संन्यासी म्हणजे ढोंगी व्यक्ती. त्यानंतर दुग्धाचार्य, दुग्धाचार्य म्हणजेच बडे जाव मिरवणारा, म्हणजे मोठेपणा गाजवणारा. त्यानंतर तिसरा आहे घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल म्हणजेच काय? अन्यायी माणूस. अन्यायी माणूस. आता हे घाशीराम कोतवाल जे आहे एक जुने मराठी नाटक आहे घाशीराम कोतवाल. तेच अन्यायी माणूस. आता चौथा जो आहे मायेचा पूत. मायेचा पूत म्हणजेच काय? मायाळू किंवा प्रेमळ, मायाळू. हा मग आता याप्रमाणेच अन्यायी माणूस या शब्दाचा, या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द कोणता आहे? घाशीराम कोतवाल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे 23वा. पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य, अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा. अनेक शब्दांबद्दल काय करायचं आपल्याला? योग्य शब्द निवडायचा आहे. हा पहिला आहे शेजार धर्म. शेजार धर्म म्हणजेच काय? शेजाऱ्यांशी
वागण्याचा नियम किंवा शेजाऱ्यांशी वागणे, शेजार धर्म, शेजाऱ्यांशी वागणे. त्यानंतर वाक्पटुत्व. वाक्पटुत्व म्हणजेच काय? बोलण्यातील चातुर्य. बोलण्यातील हुशारपणा. दुसरं. त्यानंतर तिसरं मुक्ताफळे. मुक्ताफळे म्हणजेच काय? अर्थहीन बोलणे. मुक्ताफळे म्हणजेच काय? अर्थहीन. मुक्ताफळे अर्थहीन बोलणे. त्यानंतर शिष्टाई. शिष्टाई म्हणजेच काय? समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. समजूत काढून काय? केलेली मध्यस्थी. मध्यस्थी. शिष्टाई समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली एखादी मध्यस्थी. हे झालं शिष्टाई. आता इथेच बघा, समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. योग्य शब्द पण तो कुठला आहे मग? शिष्टाई. काय आहे? शिष्टाई. हा समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी या अर्थाचा शब्द आहे. म्हणजेच अनेक शब्दांबद्दल एकच शब्द इथे वापरलेला आहे, तो आहे शिष्टाई. त्यानंतर पुढचा 24वा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या म्हणीचा अर्थ हा चुकीचा आहे? चुकीचा. कोणत्या म्हणीचा अर्थ हा चुकीचा आहे? आता बघा, नालासाठी घोडा मेला. नालासाठी घोडा मेला. आता नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. दुसरा पर्याय, दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणीत अधिक वृद्धी होणे, म्हणजेच अडचणी जास्त वाढणे. चालत्या गाडीला खीळ, म्हणजेच व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडथळा निर्माण होणे. घरनादार, देवळी बिऱ्हाड, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. यामध्ये पहिला पर्याय बघा, नालासाठी घोडा मेला. आता नालासाठी घोडा मेला, तेच तेच लहानशी चूक. बघा, नालासाठी घोडा मेला म्हणजेच लहानशी चूक वेळेवर दुरुस्त केली नाही तर अतिशय नुकसान होते. बघा, नालासाठी घोडा मेला म्हणजेच लहानशी चूक. एखादी लहानशी चूक झाली आपल्याकडून, पण त्या लहानशी चुकी दुरुस्त केली नाही तर काय होतं? अतिशय आपलं नुकसान होतं. जर आपण अभ्यास करताना एखादी चूक जर दुरुस्त केली नाही, ते कायम काय होतं? चूक तशीच राहते आणि आपलं नुकसान होतं, किंवा मार्क आपले बरोबर येत नाहीत किंवा जातात आपले मार्क. म्हणजेच काय? नालासाठी घोडा मेला, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही, हा चुकीचा आहे. हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. त्यानुसार दुष्काळात 13वा महिना, आधीच्या अडचणी अधिक वृद्धी होणे, हा पर्याय बरोबर आहे. चालत्या गाडीला खीळ, व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. घरनादार, देवळी बिऱ्हाड, शिरावर कोणतीही जबाबदारी, म्हणजे आपल्या डोक्यावर कोणतीही जबाबदारी नसेल किंवा अशी नसलेली व्यक्ती, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे चुकीचा अर्थ असलेला पर्याय कोणता आहे? नालासाठी घोडा मेला, पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघूया, 25वा शेवटचा प्रश्न. पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही? पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही? यामध्ये सुद्धा आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहिला आहे गुढी, दुसरा आहे कोवळा, तिसरा आहे हात, चौथा आहे मेहनत. आता तद्भव म्हणजेच काय? तद्भव म्हणजेच संस्कृत मधून मराठीमध्ये शब्द येताना, बर का,
संस्कृत मधून मराठीमध्ये जर एखादा शब्द येत असेल, तो शब्द येताना थोडासा बदल होतो. काय होतो? थोडासा बदल होतो. त्यालाच तद्भव शब्द म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? तद्भव शब्द म्हणतात. आता गुढी, पर्याय क्रमांक 1 मधला गुढी जो शब्द आहे तो गुढी कानडी किंवा कन्नड शब्द, कानडी शब्द आहे. दुसरा कोवळा. कोवळा म्हणजेच काय? कोमल. आता कोमल हा शब्द संस्कृत शब्द आहे. कसा आहे? संस्कृत. म्हणजे संस्कृत मधून हा कोवळा शब्द आलेला आहे. आता संस्कृत मधून हा शब्द आलेला आहे म्हणताना हा तद्भव आहे. तद्भव आहे. त्यानंतर हात. हात म्हणजेच काय? हस्त. संस्कृत मधल्या हस्त या शब्दावरून हा मराठीमध्ये आलेला हात हा शब्द आहे. म्हणजेच हा सुद्धा काय आहे? तद्भव. हा सुद्धा तद्भव शब्द आहे. चौथा मेहनत. मेहनत हा जो शब्द आहे हा मेहनत अरबी शब्द आहे. कसा आहे? अरबी भाषेतून आलेला हा शब्द आहे. त्यामुळेच दोन अचूक पर्याय कोणते कोणते आहे? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही पर्याय तद्भव शब्द आहेत. म्हणजेच हे संस्कृत भाषेतून आलेले शब्द आहेत. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. आणि याच प्रकारे तुम्हाला 2026 चा जो 22 फेब्रुवारी जो पेपर होणार आहे तो पेपर तुम्हाला याच पद्धतीने येणार आहे. आय होप तुम्ही चांगला अभ्यास केलेला असाल. ऑल द बेस्ट सर्वांना.